Hello everyone, in this lecture we have going to learn adverbs. This is our lecture number 11. Adverb means काय असतं? क्रिया विशेषण. क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा वर्ड्स म्हणजे adverbs. ओके, बघा इथे verbs आहे ना, VERBs verbs. verbs म्हणजे क्रिया. add adverbs म्हणजे क्रिया विशेषण. क्रियाबद्दल आणखी माहिती, एक्स्ट्राची माहिती सांगणारा वर्ड म्हणजे adverb. ओके, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण ॲडजेक्टिव्ह शिकलेला आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय शिकलो होतो आपण? नाउन आणि प्रोनाउन बद्दल आणखी जास्तीची माहिती देणारा वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह. तर हा वर्ड आपल्याला क्रिया विशेषण तर देतोच आहे, क्रियाबद्दल आणखी विशेष माहिती देतच आहे, बट आणखी काही गोष्टींबद्दल विशेष माहिती सांग. तर डेफिनेशन काय आहे? An adverb is a word that describe a verbs, an adjective or other adverbs. बघा, adverbs हा आपल्याला एका verb बद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती तर देतोच, बट एखादा adjective असेल त्या adjective बद्दलही आणखी माहिती देतो, आणि other adverb असेल तर त्या other adverb बद्दलही आणखी माहिती देणारा वर्ड म्हणजेच adverb. ओके, सो हे वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये वेगवेगळे ॲडवर्ब्स आपल्याला बघायचे आहे पुढे. दे आन्सर द क्वेश्चन्स लाईक अ व्हेन, वेअर, हाऊ मच, हाऊ ऑफेन. ओके, जर आपण एखाद्या सेंटेन्समध्ये ॲडवर्ब फाइंड करायला गेलो तर त्या सेंटेन्समध्ये आपण क्वेश्चन तयार केला, म्हणजेच हे जे क्वेश्चन वर्ड आहे या क्वेश्चन वर्डने आपण सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारला तर तिथे आपल्याला ॲडवर्ब्स हा मिळतो कोणताही. ओके, फॉर एक्झाम्पल ॲडवर्ब्स काय आहे? व्हेरी, रिअली, एनफ, टुमारो, हाऊ एव्हर, ऑलवेज, नेव्हर, स्लोली एक्सेट्रा. अशा खूप प्रकारचे ॲडवर्ब्स आहे. तर ते कोणत्या कोणत्या प्रकारमध्ये येतात हे आपण डिटेलमध्ये बघूया. फॉर एक्झाम्पल आहे ही राईड्स फास्ट. जर मी इथे हाऊने क्वेश्चन विचारला, आता इथे सर्वात आधी आपल्याला काय करायचं? व्हर्ब्स फाइंड करायचं आहे. या सेंटेन्समध्ये व्हर्ब म्हणजेच क्रिया दर्शवणारा वर्ड कोणता आहे? राईट. तर राईटला आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे. हाऊ राईट्स तर कसं लिहितो तो? फास्ट लिहितो, म्हणून इथे ॲडव्हर्ब काय येणार आहे? फास्ट. ओके, नेक्स्ट आहे शी लुक्स रिअली ब्युटिफुल. शी लुक्स रिअली ब्युटिफुल. आता ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला ॲडव्हर्ब फाइंड करायचा आहे, तर सर्वात आधी व्हर्ब फाइंड करावं लागणार आहे. बघा इथे व्हर्ब्स आहे लुक. ती कशी दिसते? ब्युटिफुल. जसं की आपण डेफिनेशनमध्ये बघितलं होतं की एक ॲडव्हर्ब हा ॲडव्हर्बबद्दल माहिती देऊ शकतो, दुसऱ्या व्हर्बबद्दलही माहिती देतो आणि ॲडजेक्टिव्हबद्दलही माहिती देतो. तर इथे ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे. मग ॲडजेक्टिव्हबद्दल आणखी माहिती देत आहे. ती ब्युटिफुल आहे, पण कशी ब्युटिफुल आहे? रिअली, खरंच ब्युटिफुल आहे, म्हणजे रिअली इथे ॲडवर्ब आलेला आहे. अंडरस्टँड? नेक्स्ट आहे यू कॅन स्टे हिअर टू नाईट. यू कॅन स्टे हिअर टू नाईट. व्हेअर, कुठे स्टे करायचं आहे? व्हेअर यू स्टे हिअर. ओके, म्हणजे इथे स्टेबद्दल माहिती आलेली आहे. स्टे काय आहे? व्हर्ब. स्टे म्हणजे थांबणे. स्टे हा व्हर्ब आहे. मग कुठे थांबायचं आहे? तर इथे थांबायचं आहे, हिअर. ओके, सो या स्टेबद्दल माहिती देणारा वर्ड आहे हिअर, म्हणजेच हा ॲडव्हर्ब आहे. ओके, आय विल कम टुमारो. व्हेन यू विल कम. इथे कम काय आहे? व्हर्ब. व्हेन यू विल कम टुमारो, कधी येणार आहे? उद्या, म्हणून या व्हेनबद्दल, या कमबद्दल आणखी माहिती देत आहे. टुमारो येत आहे म्हणजे उद्या येत आहे, म्हणून हा ॲडव्हर्ब आहे. अंडरस्टँड? आय नेव्हर गो टू द बीच. हाऊ ऑफेन. जर आपण हाऊ ऑफेनने क्वेश्चन विचारला, हाऊ ऑफेन यू गो टू द बीच? नेव्हर. मी कधीही बीचवरती जात नाही, नेव्हर. सो या गोला रिलेटेड आलेला आहे, म्हणजेच हा ॲडव्हर्ब आहे. हा गो इथे व्हर्ब आहे. व्हर्बला एक्स्ट्रा माहिती सांगत आहे. कधी जात नाही? तर नेहमीच जात नाही, नेव्हर गो. ओके, आतापर्यंत आपण बघितलं काही एक्झाम्पल्स. या एक्झाम्पल्सवरून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, बट आता आपण डिटेलमध्ये ॲडव्हर्ब शिकणार आहे, म्हणजेच टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब्स. त्या ॲडव्हर्ब्सचे किती टाईप्स आहे आणि त्यांचे सेंटेन्सेसमध्ये युजेस बघणार आहे. इथे टाईप्स आहे, इथे ॲडव्हर्ब्स घेतले आहे आणि इथे सेंटेन्सेस घेतले आहे. सो फर्स्ट टाईप आहे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, सो ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीला आपण हाऊ ऑफेनने क्वेश्चन विचारला ना, तर आपल्याला तिथे ॲडवर्ब मिळून जाईल. ओके, सो
ऑलवेज, नेव्हर, एव्हर, ऑफेन, युजली, रेअरली एक्सेट्रा हे सर्व फ्रिक्वेन्सीमध्येच येतात. आता बघा सेंटेन्स, आय ऑफेन गो टू द बीच. मी ऑफेन म्हणजेच नेहमी, मी नेहमीच बीचला जात असते. हाऊ ऑफेन, ऑफेन म्हणजेच नेहमी. ओके. आय युजली शॉप ऑनलाईन. मग इथे युजली काय आहे, ॲडवर्ब. नेक्स्ट आहे ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. स्लोली, क्विकली, इझिली, हॅपीली, पेनफुली एक्सेट्रा. ओके. शी ईट्स स्लोली. हाऊ शी ईट्स स्लोली. जर आपण क्वेश्चन विचारला हाऊ शी ईट, ईट इथे व्हर्ब आहे, या व्हर्बला क्वेश्चन विचारला हाऊ शी ईट्स स्लोली, तर ॲन्सरमध्ये स्लोली येतो, म्हणजे हा ॲडव्हर्ब आहे. दे लिव्ह हॅपीली. हाऊ दे लिव्ह म्हणजे ते कसे राहतात. लिव्ह इथे व्हर्ब आहे, व्हर्बला क्वेश्चन विचारला ते कसे राहतात, हॅपीली राहतात, आनंदी राहतात, म्हणून हॅपीली इथे ॲडव्हर्ब आलेला आहे. जर ॲडव्हर्ब फाइंड करायचा असेल ना तर सेंटेन्समध्ये काय करायचं, क्वेश्चन तयार करून बघायचा, त्या क्वेश्चनचा ॲन्सर काय येतं ना तो म्हणजे ॲडव्हर्ब येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथे ॲडव्हर्ब्स ऑफ डिग्री. तर डिग्रीमध्ये पण ॲडव्हर्ब्स येत असतात. तर हे बघा, व्हेरी आहे, जस्ट आहे, ऑलमोस्ट आहे, टू आहे, एक्स्ट्रीमली, क्विकली एक्सेट्रा. तर हे सर्व जे आपण ॲडव्हर्ब्स इथे बघत आहे टाईपमध्ये, हे लर्न करून घ्यायचे आहे तुम्हाला, म्हणजे इझी जाणार आहे ओळखण्यासाठी. ओके. सेंटेन्सेस आहे, आय एम नॉट व्हेरी शुअर अबाउट इट. मला त्याबद्दल खात्री नाही. बट कशी खात्री नाही, व्हेरी शुअर म्हणजे खूप खात्री नाही. ओके. सो इथे शी इज एक्स्ट्रीमली सॅड. ती कशी आहे, एक्स्ट्रीमली सॅड आहे. ती सॅड तर आहे. हाऊ मच शी इज सॅड, एक्स्ट्रीमली. ओके. सॅडबद्दल माहिती सांगत आहे. सॅड तर आहे, दुःखी तर आहे, बट कशी दुःखी आहे, किती दुःखी आहे, तर एक्स्ट्रीमली दुःखी आहे. तर व्हेरी आणि एक्स्ट्रीमली हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीचे टाईप आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. म्हणजे ठिकाणाबद्दल जर माहिती सांगत आहे तर ते ॲडव्हर्ब ऑफ प्लेस या टाईप्समध्ये येणार आहे. जसं की अवे, बिहाइंड, इन, डाऊन, आउट, एव्हरीवेअर. एव्हरीवेअर ना हा एक कंबाईन वर्ड आहे इथे. ठीक आहे. एव्हरी आणि वेअर हे वेगवेगळे नाही, एव्हरीवेअर कंबाईन आहे. नंतर आउटसाईड. सेंटेन्सेस बघू. शी हॅज गॉन आउटसाईड. कुठे आहे गेलेली ती, आउटसाईड. ओके. आता आपण जर इथे काही क्वेश्चन तयार केला तर कसा होईल, व्हेअर शी हॅज गॉन आउटसाईड. क्वेश्चनचा ॲन्सर काय मिळतो इथे, आउटसाईड मिळत आहे. आय हॅव चेक्ड एव्हरीवेअर. कुठे चेक केलेला आहे, एव्हरीवेअर. ओके. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम. सून, नाऊ, टुमारो, एस्टरडे, ऑलरेडी एक्सेट्रा. जर आपल्याला सेंटेन्समध्ये टाईमबद्दल माहिती देत आहे, विचारत आहे किंवा सांगत आहे तर तिथे आपण ते ॲडव्हर्ब ऑफ टाईममध्ये घेऊ शकतो. सो ही विल बी हिअर सून. ही विल बी हिअर सून. इथे येणार आहे, इथे येणार आहे, बट केव्हा येणार आहे, आता येणार आहे किंवा लवकरच येणार आहे. ओके. नाऊ यू डू इट. आता इथे नाऊ हा ॲडव्हर्ब आलेला आहे. तू हे कर, बट कधी करायचं आहे, वेळ सांगितलेला आहे. नाऊ आता करायचं आहे. ओके. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब्स आणि त्यांना आपण सेंटेन्सेसमध्ये पण कन्व्हर्ट करून बघितलेलं आहे. हे तुम्हाला खूप वेळा रिवाईज करायचं आहे. जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार आहे तेव्हा माइंडमध्ये फिक्स बसणार आहे आणि बघितल्यास तुम्हाला सेंटेन्समधले ॲडव्हर्ब हे फाइंड करता येतील. ओके. सो नेक्स्ट आता आपण घेणार आहे पोझिशन ऑफ ॲडव्हर्ब्स. पोझिशन ऑफ ॲडव्हर्ब्स म्हणजे काय असतं की ॲडव्हर्ब्स हे सेंटेन्सेसमध्ये कोणत्या पोझिशनला आलेले आहे. फर्स्ट आहे फ्रंट किंवा बिगिनिंग. फ्रंट म्हणजे समोर, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला. नेक्स्ट आहे मिडल पार्टमध्ये, सेंटेन्सच्या मिडलमध्ये. आणि नेक्स्ट थर्ड आहे सेंटेन्सच्या एंडमध्ये किंवा लास्टमध्ये. सो वन बाय वन बघूया. सडनली आय सॉ अ बर्ड. अचानक मी एक पक्षी बघितला. ओके. पक्षी बघितला, पण कसा बघितला, मी अचानक बघितला म्हणून सडनली इथे ॲडव्हर्ब येत आहे. बट हा ॲडव्हर्ब बिगिनिंग आहे म्हणजे फ्रंट ऑफ ॲडव्हर्ब आहे म्हणजे सुरुवातीला आलेला आहे. नंतर सेकंड आहे टुमारो आय एम गोइंग टू दिल्ली. म्हणजे मी दिल्लीला जाणार आहे, बट केव्हा जाणार आहे, टुमारो. म्हणजे हा टाईम ऑफ ॲडव्हर्बमध्ये येणार आहे. तर आता हा सुरुवातीला आलेला आहे म्हणजे कोणती पोझिशन आहे, फ्रंट, बिगिनिंग पोझिशन.
नेक्स्ट आहे ही ऑलवेज डज दी. केव्हा असे करते? नेहमी, म्हणजे ऑलवेज आलेला आहे. आता हा सेंटेन्सच्या मिडलमध्ये आहे, म्हणजे मिडल ऑफ ॲडवर्ब आहे. ओके. आणि नेक्स्ट बघा, आय हॅव ऑलरेडी इटन. मी आधीच खाल्लेलं आहे. केव्हा खाल्लेलं आहे? मी आधीच खाल्लेलं आहे, ऑलरेडी. हा ॲडवर्ब पण सेंटेन्सच्या मध्ये आहे, म्हणजे मिडल ऑफ ॲडवर्ब आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, जर ॲडवर्ब हा कधीही मेन व्हर्बच्या आधी येत असतो, ओके, आणि हेल्पिंग व्हर्बच्या नंतर येत असतो. लक्षात आलं? आता इथे बघा, या सेंटेन्सेसमध्ये हेल्पिंग व्हर्बच्या नंतर आलेला आहे आणि इटन हे मेन व्हर्ब आहे, मेन व्हर्बच्या आधी ॲडवर्ब आलेला आहे. नेक्स्ट आहे आय गो देअर ऑफेन. मी तिथे नेहमीच जाते. तिथे केव्हा जाते? नेहमीच जाते. ऑफेन हा वर्ड आहे ॲडवर्ब. ब्रिंग दॅट हिअर. ते इथे आण. ओके, कुठे आणायचं आहे? इथे, म्हणजे इथे हा हिअर आहे ॲडवर्ब. आय होप तुम्हाला हे सर्व ॲडवर्ब्स लक्षात आलेले असतील व्यवस्थित. तुम्हाला पूर्ण हे रिव्हिजन करायचं आहे. ॲडवर्ब हा चॅप्टर खूप छोटा आहे, बट तितकाच महत्त्वाचा आहे. ॲडवर्ब म्हणजे काय शिकलेला आहे आपण, की एखादा क्रिया होत आहे, क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा, म्हणजे व्हर्बबद्दल विशेष माहिती सांगणारा, ॲडजेक्टिव्हबद्दल विशेष माहिती सांगणारा, किंवा आणखी एखादा ॲडवर्ब असेल तर त्या ॲडवर्बबद्दलही विशेष माहिती सांगतो, तो म्हणजे क्रियाविशेषण ॲडवर्ब. ओके. सो एव्हरीवन, हे लेक्चर जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल, समजलं असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.